बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने। पुण्यातील सणसवाडी एमआयडीसी मध्ये भीषण आग लागलेली आहे। एमआयडीसीतील प्रकाश ग्रुप कंपनीला ही भीषण आग लागलेली आहे। या परिसरात धुराचं साम्राज्य पाहायला मिळतंय। दरम्यान थर्मोकॉल आणि पुठ्ठ्याची कंपनी ही होती, त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। थर्मोकॉल आणि पुठ्ठ्याची कंपनी असल्याने आग पसरली असा अंदाज वर्तवला जातोय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी आहेत सुनील थिगळे। सुनील, पुण्याच्या कंपनीमध्ये थर्मोकॉलच्या कंपनीमध्ये भीषण आग लागलेली आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच अमृता, कारण पुणे जिल्ह्यामधील जी सणसवाडी आहे, हा सणसवाडी परिसरामध्ये एमआयडीसी मोठ्या प्रमाणात आहे। त्या एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात कंपन्या आहेत आणि आज सकाळी 7:30च्या सुमारामध्ये ती जी कंपनी आहे प्रकाश ग्रुप कंपनी, त्या कंपनीला सकाळी आग लागली। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कंपनीमध्ये थर्मोकॉल आणि पुठ्ठा हे बनवण्याची कंपनी होती। त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने या कंपनीला आग लागली, त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये धुराचं जे लोट आहे ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेलं आहे। सध्या तर त्या ठिकाणी 4 अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आलेल्या आहे। सध्या आता आग विझवण्याचं काम मोठं शेतीने सुरू आहे। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट की सकाळच्या सुमारामध्ये ही आग लागली, ही आग नक्की कशामुळे लागली हे मात्र अजून तरी कारण समजू शकले नाहीये। पण पुढील काही काळामध्ये अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू आहेत आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सध्या तरी सुरू असल्याची चित्र पाहायला मिळते। अमृता, सुनील, खरं तर दृश्यांमध्ये देखील आपण पाहू शकतो इतकी भीषण आग लागलेली आहे। दरम्यान हा जो परिसर आहे एमआयडीसीचा परिसर, त्याच्या आजूबाजूच्या परिसराला याची झळ बसलेली आहे का? नक्कीच अमृता, कारण एमआयडीसी परिसर म्हणजे संपूर्ण कंपन्यांचं लोट त्या ठिकाणी आहे, संपूर्ण कंपन्यांचा परिसर त्या ठिकाणी आहे। त्यामुळे कुठेतरी खबरदारी म्हणून सध्या त्या ठिकाणी 4 गाड्या आता बोलवण्यात आलेल्या आहे। अजून सुद्धा गाड्या त्या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहे, कारण की ह्या आगीमुळे इतर ज्या बाकीच्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना कोणत्या प्रकारचा धोका निर्माण होऊ नये अशा परिस्थितीत सध्या त्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे। सध्या तर जी आग आहे ती धुमसत आहे, मोठ्या प्रमाणात धुराचा स्रोत आहे। मात्र आज ज्या पद्धतीने पुठ्ठे आहेत, हवा आहे सकाळच्या सत्रामध्ये, त्यामुळे आग इतर जाऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न सध्या सुरू आहे। अमृता, धन्यवाद सुनील या माहितीसाठी।